आज आपण कोरळ ही रानभाजी करतोय। खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी कशी करायची ते आज आपण पाहूया। ही बघा, ही आहे कोरळ। हिला आमच्याकडे कोरळ म्हणतात, तुमच्याकडे हिला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। ही भाजी बाजारात घ्यायला गेलं तर असे वाटे लावलेले असतात, त्याच्यावरून ती कोरळे असे ओळखायचं। आता बघा, त्या भाजीचे असे छोटे छोटे फांदे असतात आणि त्याच्या पानांचा आकार तुम्ही पाहिलात तर हे बघा असे असतं। याच्यावर ही कोरळ आहे हे समजून जायचं। ही भाजी चवीला अतिशय सुंदर आणि तुम्ही याची पानं पाहिलीत तर आपण दसऱ्याला सोनं वाटतो तर त्या पानांचा आकार सेम असा असतो, त्याच्यावरून ही कोरळची भाजी आहे हे ओळखून जायचं। ही भाजी कशी निवडायची ते मी तुम्हाला दाखवते। ह्याची आता आपल्याला ही देठं घ्यायची नाही आहेत, फक्त पानं काढून घ्यायची आहेत। त्याची लहान मोठी सगळी पानं आपण काढून घ्यायचे। ते कधी कधी त्या भाजीची पानं जून असतात, त्याच्यामध्ये फार नसतात, 1-2 पानंच असतात त्याच्यामध्ये जून। ती अशी असेल तर ती पानं काढून टाकायची, बाकी सगळी भाजी एकदम कोवळी असते। तुम्ही पाहू शकतात ही भाजी अशी फक्त त्याची पानं लहान मोठी कुठली पण असो सगळी काढून घ्यायची। हे बघा, आपली भाजी सगळी साफ करून झालेली आहे, धुवून मी बारीक चिरून घेतलेली आहे। त्याच्यासाठी मी 2 कांदे घेतलेत, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात। कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी मिरच्या घालून घ्यायच्या। मिरच्या थोड्या फ्राय होऊन द्यायच्या। आता आपण त्याच्यामध्ये लसूण घालायचा, लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा। आता त्याच्यामध्ये कांदा घालायचा, कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा परतत असताना त्याच्यामध्ये थोडंसंच मीठ घालायचं, ज्याच्यामुळे कांदा आपला लवकर फ्राय होतो, म्हणून अगदी थोडंसं चिमटीभर मीठ घालायचं आणि कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा, अगदी सोनेरी रंगाचा येईपर्यंत परतून घ्यायचा। हे बघा, छान सोनेरी रंग आलेला आहे आपल्या कांद्याला। आता आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे, अगदी थोडीशी हळद घालायची, ते छान परतून घ्यायची। आता आपण त्याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची। तर ही भाजी सुरुवातीला बघा खूप दिसते, पण ती परतल्यानंतर अगदी थोडी होऊन जाते। आता ही पहिली आपण घातली आहे भाजी, ही हलवून थोडी होईल, मग उरलेली भाजी त्याच्यामध्ये घालायची। बाकीची सगळी भाजी आपण त्याच्यात घालून घ्यायची, छान परतून घ्यायची भाजी। तर भाजीत कुठली पण पालेभाजी असू दे त्याच्यामध्ये मीठ कधी घालायचं ते मी तुम्हाला आता सांगते। आता हे बघा, थोड्याने भाजी एकदम कमी होऊन जाईल की मग त्याच्यामध्ये आपण मिठाचा अंदाज घ्यायचा। आता तुम्ही पाहू शकता आता भाजी आपली किती थोडी झाली, मगाशी खूप दिसत होती। आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे आपला मिठाचा अंदाज चुकत नाही आणि भाजी खारट होत नाही, कारण पालेभाजीला मीठ खूप कमी लागतं। आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं, थोडंसंच मीठ घालायचं। आता छान परतून घ्यायची भाजी। हे बघा, आता आपली भाजी होत आलेली आहे। तर पाण्याचा चुरचुर आवाज पण बंद झालेला आहे, आपली भाजी शिजलेली आहे। भाकरी किंवा पोळीबरोबर खाण्यासाठी ही भाजी खूप छान लागते।